कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम 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 रूप पाहता लोचनी सुख झाले हो साधनी सुख झाले हो साधनी सुख झाले हो साधनी झाले हो साधनी सुख झाले हो साधनी सुख झाले हो बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर
बरवा दोहा विठ्ठल बरवा दोहा माधव बरवा दोहा माधव बरवा दोहा माधव बरवा जय जय राम 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 कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम भय हरिजनी भय हरिजनी काही न धरावे मनी काही न धरावे मनी नारायणा ऐसा सखा नारायणा ऐसा सखा काय जगाचा हा लेखा काय जगाचा हा लेखा चित्त वित्त हेवा चित्त वित्त हेवा समर्पणे रहा देवा समर्पणे रहा देवा नारायणा ऐसा सखा नारायणा ऐसा सखा काय जगाचा हा लेखा काय जगाचा हा लेखा तुका म्हणे मन तुका म्हणे मन असो द्यावे समाधान असो द्यावे समाधान नारायणा ऐसा सखा नारायणा ऐसा सखा काय जगाचा हा लेखा काय जगाचा
विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई तू इकडे नाही तर महाराजाला म्हणून
परम पूज्य भगवान परम पूज्य नित्य परम पूज्य भगवान
भय हरिजनी काही न धरावे मनी, नारायण ऐसा सखा काय जगाचा हा लेखा। चित्तवित्त हेवा समर्पुनी रहा देवा, नारायण ऐसा सखा काय जगाचा हा लेखा। तुका म्हणे मन असो द्यावे समाधान, नारायण ऐसा सखा काय जगाचा हा लेखा। विठ्ठलो ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान नमो विश्वरूपा विष्णुमाय बापा, अपार अमुपा पांडुरंगा। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला, नका पाहू गुण दोष झालो दास पायाचा। मंगल भावना मंगल हाई, द्रवऊ सो दशरथ आजीर बिहारी। सिया राममय सब जग जानी, करहु प्रणाम जोरी जुग पानी। पवन तनय भक्तन हितकारी, हृदय विराजत अवध बिहारी।
प्रभु के चरणों में सदा पुनि पुनि करूं प्रणाम। कभी तुम्हें भूलूं नहीं मेरे प्रियतम श्याम। इकडं वायर आहे त्याच्यामुळं का भय हरिजनी काही न धरावे मनी। नारायण ऐसा सखा काय जगाचा हा लेखा। प्रस्तुत प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग श्रीमान जगद्गुरु जगद्वंदनीय महाराष्ट्रभूषण वैराग्यमूर्ती तुकोबाराय यांचा हा 4 कडव्याचा। जो कोणी भगवंताची भक्ती करणारा असेल, जो कोणी भगवत भक्त असेल, त्याने आपल्या जीवनामध्ये कशाचीही भीती बाळगू नये असं तुकोबाराय या अभंगामध्ये म्हणतायत। विठ्ठल अनेक प्रकारचे माणसाच्या मागे भय आहेत, पण भगवत भक्तानं कोणत्याही प्रकारची भीती बाळगू नये। त्याचं कारण असं आहे, परमात्मा पाठीराखा असल्यानंतर भय बाळगण्याचं काही कारण नाही। भय नाही त्रैलोकी आम्हा हरीच्या दासा काही। भय नाही त्रैलोकी देव उभा मागे पुढे। चाल आपण सुरू केली होती, पण त्याला अंतरा दुसरा लागला, त्याच्यामुळं ती 2 in 1 झालं। 2 in 1 असो। भगवत भक्तानं भय बाळगू नये, कारण देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट। परमात्मा पाठीराखा आहे, भीती बाळगण्याचं काही कारण नाही। एखाद्या मनुष्याला असं वाटत असेल की आपल्याला हा गल्लीतला मनुष्य मारू शकतो, ठोकू शकतो, त्याच्या जर बरोबर जे WW जर 2 असले, WW माहीत असं, इकडनं एक उभा आहे आणि इकडनं एक उभा आहे, त्यांनी सांगितलं चल तो काय करतो आपण पाहू, त्याला भीती बाळगण्याचं काही कारण आहे का? त्याला माहिती आहे की आता तो माणूस मला जो मारणार आहे तो बाहेरसुद्धा येणार नाही। म्हणजे आपल्या पाठीमागे कोणती शक्ती आहे त्याला फार मोठं महत्त्व आहे। पण काही माणसाचा भित्रा स्वभाव असतो, जरी शक्ती असली तरी काही माणसाचा भित्रा स्वभाव असतो। मला सांगा, हनुमंतराया ज्याच्याबरोबर बसतायत, ज्याच्याबरोबर गप्पा मारतात, कंदमूळ फल खात आहेत आणि त्यानं सांगितलेलं काम ऐकतात, आता सुग्रीवाला भय बाळगण्याचं काही कारण?
पण बरोबरीला कोण आहे? हनुमंतराय. तरी परंतु अतिस बोट स्वरावर बोट ठेव. अतिस भीत कह सुनु हनुमाना पुरुष जुगल रूपतेज निधाना. तरी सुद्धा अतिसभीत कह, तरी तो सुग्रीव घाबरतो. आता मला सांगा, हनुमंतराया ज्यांच्या बरोबर बसलेले आहेत त्याला घाबरण्याची काही कारण आहे का? तरी पण त्याचा स्वभाव आहे. सुग्रीवाच्या अंतःकरणामध्ये एक प्रकारची भीती बसलेली आहे. त्या वालीनं त्याला इतकं बदाडलं होतं की त्या सुग्रीवाच्या मनामध्ये एक भीती बसली, ज्याला आपण धास्ती म्हणतो ना, बरोबर आहे ना, अशी धास्ती घेतली होती त्याने. म्हणून त्याला प्रत्येक पावलावर काय वाटायची? भीती वाटायची. हनुमंतरायासारखे बरोबर आहेत तरी सुद्धा भय गेलं नाही त्याचं. नाही तर हनुमंतरायाचं काय वर्ण आहे? बजरंग बली मेरी नाव चली जरावल्ली कृपा बजरंग बली मेरी नाव चली जरावल्ली कृपा बल दे के मुझे निर्बल कर दो, यश शक्ति देके अक्षय कर दो, मेरे जीवन को सुखमय कर दो, संजीवन लाय पिला देना बजरंग बली मेरी नाव चली जरावल्ली कृपा असं हनुमंतरायाचं वर्णन आहे. बलवान अतुलित बलधामम. पण ते हनुमंतराय सुग्रीवाचे मित्र आहेत, तरी सुद्धा सुग्रीवाच्या अंतःकरणामध्ये काय आहे? भय आहे. असं काही माणसाचा भित्रा स्वभाव असतो. आपल्या स्वामी समर्थ केंद्रावर लिहिलेले असं काय लिहिलेले? भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे. त्याचा अर्थ बऱ्याच लोकांना कळला की नाही काय माहिती. ते महाराज म्हणतायत की मला एकट्याला सोडून इतरांचं कोणाचंही स्मरण करण्याची आवश्यकता नाही, कारण सर्व शक्ती त्यांच्यामध्ये आहे. मग भीती बाळगून पितृदोष काढायला जायची काय गरज? सांगा. त्र्यंबकराजला पितृदोष होतो, तिथे माणसं जातात. त्र्यंबकराज स्वामी समर्थामध्ये नाहीत का? का ते त्र्यंबकराजाचे वेगळे आहेत का? पण माणसाला असं भीती का वाटते काय माहिती? पितृदोष आहे, कोणाला वास्तुदोषाची भीती वाटते, कोणाला आपल्या घराला दृष्ट लागेल म्हणून कद्दू लावतात त्याची भीती वाटते, त्याची भीती वाटते. स्वामी समर्थांना आपण यथार्थ रीतीनं ओळखलं की नाही काय? त्यांच्यामध्ये सगळ्या शक्ती आहेत. हरि तैसे हरिचे दान, नाही दया भय मोह चिंता, हो निराह देऊ दास, बळकट कास भक्तीची धरुनी पाय त्यजिले, धरुनी पाय त्यजिले, बळकट कास भक्तीची धरुनी पाय त्यजिले,
हरी तैसे हरीचे दास. जसे परमात्मा आहे तसं आता स्वामी समर्थांचं आपण उदाहरण घेतलं. भगवान महादेवांचं त्यांचं स्तवन चालू असतं. जितकी शक्ती भगवान महादेवाकडे आहे तेवढी शक्ती त्यांच्याकडे आहे. एवढी शक्ती आपल्या घरात असताना आपण बाहेर कशाला जायचं, कशाची भीती बाळगायची आवश्यकता आहे. पण माणसाचा स्वभाव मी अगोदर सांगितलं, माणसाला भरोसा नाही ना. हो, सोनू तुला माझं काय म्हणते त्याला, भरोसा नाही ना माणसाला. ते करण्याची काय आवश्यकता आहे. अनेक प्रकारची यंत्र घेतात माणसं, कशाची तरी भीती असते. या यंत्राचा उपयोग करा, त्या यंत्राचा उपयोग करा. पैसा मिळण्यासाठी कुठेतरी काही पिरॅमिड वगैरे वगैरे माणसाला भीती वाटते की आपण हा प्रयोग करून बघू, तो प्रयोग करून बघू. पण मुख्य जी काही शक्ती आहे त्या शक्तीला माणसं विसरतात की त्या शक्तीचं स्मरण केल्यानंतर कुठलाही प्रयोग करण्याची गरज नाही. कुठलाही प्रयोग आहे. जसं जगद्गुरु तुकोबारायांचं वाङ्मय आहे. हो, मुक्त कासया म्हणावे, बंधन ते नाही ठावे, सुखे करीतो कीर्तन, भय विसरले मन. तुकोबाराय म्हणतात कुठल्याही प्रकारचा आम्हाला भय नाही. हरीच्या भक्ता नाही भय चिंता, दुःख निवारिता नारायण. जेवढी देवाची शक्ती तेवढीच भक्तांची शक्ती असते. ज्याप्रमाणे भगवान पाठी राखे तर भक्तांना भय बाळगण्याचं कारण नाही. संत जर आपल्या पाठीशी उभे आहेत, संत आपल्याला म्हणतात की तू भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. मग त्याला असं छोट्या मोठ्या गोष्टीला भिण्याचं कारण काय, कारण काय. आणि वेगळ्या प्रकारे कुठली तरी आपण वेगळी साधना करून त्या भयातून निवृत्त हो असं माणसाला वाटतं. पण काही काही गोष्टी असतात की त्या गोष्टीला कुबडी घेण्याची गरज नाही लागत. जसं नामस्मरण आहे, नामस्मरणाला कुबडी घेण्याची गरज नाही. कोणाही न लगे साधनाचा पांग, करणे केला त्याग देहबुद्धी. जसं राम नाम आहे, कृष्ण नाम आहे, या नामाला कोणत्याही साधनाचा आधार घेण्याची गरज नाही. कारण ते स्वयं शक्तिमान आहे. त्याच्यामध्ये पूर्णपणे शक्ती आहे, पूर्णपणे पॉवर आहे की सर्व गोष्टी तो निवृत्त करू शकतो. असं जगामध्ये असं कोणतंच पाप नाही की जे रामनामानं नष्ट होत नाही. जेवढी नामाची शक्ती तेवढे पापची नाही तरी जगत. हे जसं आहे त्याचप्रमाणे संत ही एक शक्ती आहे. अशी एकही गोष्ट नाही की त्या गोष्टीकरता आपण भ्यावं. कारण आपल्याला पाठीराखा कोणाचा आहे हे माणसाने जाणलं पाहिजे, जाणलं पाहिजे. आणि याची जाण जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपल्या ठिकाणचं अज्ञान आहे असं त्याचा अर्थ होतो. ज्या शक्तीच्या जवळ आपण गेलेलो आहोत त्या शक्तीला आपण ओळखलं पाहिजे. विठ्ठल त्याचप्रमाणे जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की भगवत भक्तांना कुठल्याही प्रकारचं भय बाळगण्याची गरज नाही. त्याचं कारण आहे भगवान पाठीशी आहे. देवा तू आमुचा कृपाळ, भक्त प्रतिपाळ दीन वत्सल. माय तू माऊली स्नेहाळ, भार सकळ चालवीची. माय तू माऊली भार सकळ तुझा लागली सकळ चिंता, राखलेला देवाकडे पुढती निरविती संता, नव्हे विसंबता
तू आमुचा कृपाळ, भक्त प्रतिपाळ दीनवत्सल. भगवान कसे आहेत? भगवान कृपाळू आहेत, दीनवत्सल आहे. देवा तू आमचा कृपाळ, भक्त प्रतिपाळ दीनवत्सल. माय तू माऊली स्नेहाळ. परमात्मा हा अत्यंत प्रेमळ आई आहे. भार सकळ चालविशी. आपल्या प्रपंचाचा सर्व भार वहन करणारा कोण आहे? परमात्मा आहे. भगवान म्हणतात योगक्षेमम वहाम्यहम् अनन्या चिंतेन्तु माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमम. योगक्षेमम म्हणजे जी भक्ताला गोष्टीची गरज आहे ते मी देतो आणि दिलेल्या गोष्टीचं पालन पण मी करतो. आता चिंता ना, आता भय कशाचा? आता भय बाळगण्याचं कारण नाही महाराज. माय तू माऊली स्नेहाळ, भार सकळ चालविशी. तुझ लागली सकळ चिंता, राखणे लागे वाकडे जाता. पुढती निरविशी संता, नव्हे विसंबता धीर तुझ. परमात्मा हा एखाद्या वेळेला आपलं कुठलं मार्ग चुकू लागला तर भगवान योग्य मार्गाला लावतात आणि मार्ग दाखवणारे कोण आहेत त्यांच्या स्वाधीन करतात. पुढती निरविशी संता, नव्हे विसंबता धीर. भगवंताला धीर निघत नाही. एखादा भक्ती करत असेल तर त्याला एखाद्या संतांची भेट घालून देतात, ते परमात्मा कार्य करतात. नव्हे विसंबता धीर तुझं. म्हणून आम्हा भयचिंता नाही धाक, जन्म मरण काही एक. झाला इहलोकी परलोक, आले सकळी वैकुंठ. त्यामुळं भगवत भक्ताला भीती बाळगण्याचं काही कारण नाही. आम्हा भयचिंता नाही धाक. कुठल्याही प्रकारचं भय बाळगण्याचं कारण नाही, कोणत्याही प्रकारची चिंता करण्याचं कारण नाही. त्याचं कारण भगवान पाठीशी आहे. मुळात काय राहतं? भगवान आपल्या पाठीशी आहे, परमात्म्याचे आपण भक्त आहोत हे उगीच माणसाला वाटत असतं. गळ्यात आपण माळ घातली म्हणजे त्याला वाटतं आपण हरिभक्त पारायण आहोत, पण त्याचं जीवन सगळं भगवंतावर निर्भर नसतं. त्याच्या मनाच्या काहीतरी कुटाने चालूच असतं. भगवान आपलं सगळं वहन करणार आहे अशी कुठं त्याच्या मनात खात्री आहे? जसं मी सुरुवातीला सांगितलं, त्याला असं कुठं वाटतं की स्वामी समर्थाच्या नावानं सगळं काही होईल म्हणून? असं कुठं वाटतं त्याला? आणि जर तसं त्याला ठासपणे किंवा काय म्हणतात त्याला ठोसपणे त्याला जर वाटलं असतं तर त्याला इकडं तिकडं पळण्याची गरजच नाही. कोणतंही दुःख येऊ द्या ना तुम्ही, दुःख कोणतेही जरी आले तर ते त्रिविध तापाच्या अंतर्गत आहे. कोणतंही दुःख येऊ द्या तुम्ही, सगळ्या दुःख कोणत्या याच्यामध्ये त्रिविध तापामध्ये आहे आणि ते सगळे त्रिविध ताप नष्ट करण्याची शक्ती संतात आहे. त्रिविध तापाची, त्रिविध तापाची झाली गोळवण, झाली गोळवण, झाली गोळवण. त्रिविध तापाची, देखिल्या चरण वैष्णवांज, देखिल्या चरण वैष्णवांज, देखिल्या चरण वैष्णवांज, देखिल्या
तीन तापाचे झाले बोळवण. 3 तापामध्ये सगळे दुःख आले. जगातलं एकही दुःख असं नाही की जे या 3 तापात येत नाही. आधी दैविक, आधी भौतिक आणि आध्यात्मिक. आणि तिन्ही ताप नष्ट करण्याची शक्ती संतामध्ये आहे. म्हणून कोणतंही दुःख आपल्यावर आलं तरी त्यांचं चिंतन करायचं, त्यांचं नामस्मरण घ्यायचं, त्यांची संगती करायची. आपल्या मनानं कुठलेही काहीही करून त्या दुःखातून निवृत्त होण्याचा प्रयत्न करू नये. कारण आपल्याकडं जर फार मोठी शक्ती आहे तर त्या शक्तीचा काय आपण जाणलंच नाही. त्या शक्तीला माणसानं जाणलं पाहिजे. म्हणून तुकोबाराचा आम्हा भय चिंता नाही धाक, जन्म मरण काही एक, झाला इहलोकी परलोक, आले सकळीक वैकुंठ. आम्हाला या लोकामध्येच वैकुंठाचं काय आहे अनुभव येऊ लागले. तेही वैकुंठची केले आघवे, ऐशे नाम घोष गौरवे धवळले विश्व. या लोकामध्येच आम्ही या वैकुंठामध्ये राहतो की काय असा आम्हाला अनुभव येऊ लागलेला आहे. अशी ते भगवत भक्ताची अनुभूती असते. म्हणून ते कोणालाही भीत नाही. झाला इहलोकी परलोक, आले सकळीक वैकुंठ, नकळे दिवस की राती, अखंड लागली शे ज्योती, आनंद लहरीची गती, वर्णू मी किती तया सुखा. परमात्मा कृपा घन आहे. म्हणून भगवान पाठीशी असल्यानंतर भीती बाळगण्याचं कारण नाही. नाटाच्या अभंगामध्ये तसे खूप प्रमाण आहे. तुझिया बळे पंढरीनाथा, झालो निर्भर तुटली व्यथा, घातला भार तुझिया माथा, नभी सर्वथा तुकाम. भगवंता तुझ्या बळावर आम्ही त्या ठिकाणी निर्भर झालेलो. तुझिया बळे पंढरीनाथा, झालो निर्भर तुटली व्यथा. कारण काय, आपण जर खऱ्या अर्थानं भगवत भक्त असलो तर भीती बाळगण्याचं काही कारण नाही. कारण भगवंतानं गीतेमध्ये सांगितलं, नमे भक्त प्रणश्यती, क्षिप्रम भवती धर्मात्मा, शांतिं निगच्छति कौन्तेय प्रतिजानीहि, नमे भक्त प्रणश्यति. तर स्वर वाजवता तर कमी जास्त होऊ लागलं. नमे भक्त प्रणश्यती, माझा भक्त आहे त्याचा नाश होत नाही, त्याला कुठल्याही प्रकारची भीती बाळगण्याची कारण नाही. महाभारतामध्ये एक छोटीशी कथा आलेली आहे, महाभारताच्या अंतर्गत आहे. ती कथा अशी आहे की एका वृक्षावर एक कबूतर आहे आपल्या घरट्यामध्ये. कबूतर म्हणजे गरीब प्राणी आहे, गरीब प्राणी. कबूतर हे कोणाचंही काम करणारं प्राणी, चांगलं आहे ते. तो पत्रव्यवहारसुद्धा करतो. हो, एकदम गरीब प्राणी आहे तो त्याच्या घरट्यामध्ये बसला होता, घरट्यामध्ये बसला होता. आणि त्या कबुतराला खाण्यासाठी एक बोक्या टपला, बोक्या. तो असं बघतच होता की कबूतर कधी बाहेर येतो. आणि त्या कबुतराला मारण्याकरता एक खाली एक पारधी होता जमिनीवर, त्यानं बाण लावला होता, असा बाण लावला होता. आणि तो पण कोणाची वाट बघत होता, कबुतराची, हा कधी बाहेर येतो. बोक्या कोणाची वाट बघत होता, कबुतराची. मारायला किती जण टपलेले आहेत आणि मरणारा कोण आहे, एक आहे. आणि त्या कबुतराला माहीत पण नाही की आपण घरट्याच्या बाहेर गेल्यानंतर आपले स्वागत करण्याकरता 2 जण उभे आहेत. हे कबुतराला माहीत नाही, कारण त्याचा स्वभाव साधा. ते काही त्याच्या धानीमानीने ते गोष्ट. या पारध्याला काय वाटलं, बरोबर कबुतराला उडवावं म्हणून ते एक दगड होता तिथं, त्याच्यावर उभा राहिला. त्याच्यावर उभा राहिला आणि बरोबर नियम धरून असा उभा होता, बोक्या तिकडून टपलेला. आणि कबूतर आपलं सहज निसर्ग धर्माप्रमाणे सहज बाहेर आलं. बाहेर आल्याबरोबर बोक्यानं काय केली, त्याच्यावर झडप घातली. यानं तेवढ्यात बाण मारला. बाण मारल्याबरोबर तो लागला बोक्याला. बोक्या मरून पडला. बाण मारण्याच्या ओघामध्ये दगड कलंडला. त्याच्या खाली एक नाग होता, एक लहऱ्या. त्यानं दणकन दंश केला त्याला, या पारध्याला. 5 मिनिटात तर तो मेला.
दोघं जण मारायला टपले होते, पण कोण मेलं? मारणारे गेले. म्हणून भक्त जे आहेत, भक्त जर खरे आहेत तर त्यांना कोणतीही शक्ती विघात त्यांचं घात करू शकत नाही. भूमीवरी कोण ऐसा, भूमीवरी कोण ऐसा, भूमीवरी कोण ऐसा, भूमीवरी कोण ऐसा, गांजू शके हरीच्या दासा, सुखे नाथा हो कीर्तनी, सुखे नाथा हो कीर्तनी, भूमीवरी कोण ऐसा, गांजू शके हरीच्या दासा. भगवंताचे जर आपण आहोत तर या भूमीवर कोणीही आपल्याला त्रास देऊ शकत नाही, कारण भगवान हा त्याचा पाठीराखा आहे. परमात्मा सर्वशक्तिमान आहे, सर्वज्ञ सर्वशक्तिमान आहे. भुक्ती मुक्ती तुझी एक, होती सिद्धीचा दाता. भुक्ती मुक्ती तुझी एक, सर्वसिद्धीचा दाता. मनोनी सांडवली शोक भय लज्जा चिंता. मनोनी सांडवली शोक भय लज्जा सर्वस्वे त्याग केला, धाव घातली आता. सर्वस्वे त्याग केला, धाव घातली आता. कृपादान देई देवा एवढी सामोराता. कृपादान देई देवा एवढी दान देगा तुझा सारी घेना, किती है वाखानी और भुक्ती मुक्ती तुझी एक होशी सिद्धीचा दाता. भगवान भुक्ती मुक्ती म्हणजे भोग मोक्ष सगळं देणारा, सिद्धी देणारा. म्हणून सांडवली शोक भय लज्जा चिंता. म्हणून भक्त म्हणतायत आम्ही कुठला शोक करत नाही, कुठली चिंता करत नाही. चिंता जी आहे ना, ती चिंता गोकुळात सुद्धा राहत नव्हती, त्या गावात सुद्धा चिंता आली नव्हती. चिंता ते पळाली गोकुळा बाहेरी, प्रवेश भीतरी केला देवे. कृष्ण भगवान आले ना तर चिंता गोकुळाच्या बाहेर निघून गेली. नाही तर चिंता इतकी बेकार गोष्ट आहे. हो, जसं चिता आणि चिंता एक अनुस्वाराचाच फरक आहे. निर्जीव माणसाला, मेलेल्या माणसाला चिता जाळते आणि जिवंत माणसाला चिंता जाळून टाकते. चिंता बडी डाकिनी काट कलेजा खाय, तुलसी भीतर बाहर हूँ कब तक दवा लगाय. अशी ही चिंता, असं हे सगळं भय. पण म्हणून सांडवली शोक भय लज्जा चिंता, सर्वस्वे त्याग केला धाव घातली आता. कृपादान दे देवा येऊन सामोरा आता. व परमात्मा आपल्या पाठीशी आहे. भक्तानं ही गोष्ट अंतकरणाशी गाठ बांधून ठेवली पाहिजे. तोच खरा भक्त आहे जो भगवंतावर निर्भर आहे.
जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, असे जे कोणी अनन्य भक्त असतील त्यांनी कुठल्याही प्रकारचं भय बाळगू नये, असं पहिल्या कडव्यामध्ये वर्णन. भय हरी जानी, भय हरी जानी, भय हरिजनी वाजवा, काही न धरावे मनी. तुकोबाराय सांगतात की हरिजनी, हरिजन म्हणजे भगवत भक्त. प्रमा काकड्यामध्ये सुद्धा अवघे हरिजन मिळून आले राहुळा. हरिजन म्हणजे हरीचे भक्त, त्याला हरिजन म्हणतात. भय हरिजनी काही न धरावे मनी. भगवत भक्तांनी कुठल्याही प्रकारचं भय अंतःकरणामध्ये बाळगू नये. भगवत भक्ताचं जीवन हे निर्भय असलं पाहिजे, निर्भय असलं पाहिजे. नाहीतर भर्तृहरिराजानं इतक्या प्रकारचे भय दाखवलेले आहेत, आपल्या मागे नाना प्रकारचे भय आहेत. भोगे रोग भयम, कुले च्युती भयम, वित्ते नृपालाद भयम, माने दैन्य भयम, बले रिपु भयम, रूपे जरायात भयम, शास्त्रेंद्रिय भयम. या ठिकाणी रूपे जरायात भयम, काये कृतांतात भयम. हे वेगवेगळ्या प्रकारचे भय. भोगे रोग भयम, कुले च्युती भयम, वित्ते नृपालाद भयम, माने दैन्य भयम, बले रिपु भयम, रूपे जरायात भयम, शास्त्रे वाद भयम, तपेंद्रिय भयम, काये कृतांतात भयम, सर्वं वस्तु भयम भुवींद्रनाम, विष्णुपदम निर्भयम. हे भर्तृहरिराजाचं श्लोक आहे की आपलं जीवन किती भीतीग्रस्त आहे. भोगे रोग भयम, नाना प्रकारचे भोग आपण भोगत असतो, त्याच्यामुळं आपल्याला नाना प्रकारच्या रोगाची भीती आहे. कुठं शुगर आहे, कुठं ब्लड प्रेशर आहे, कुठं किडनी स्टोन आहे, कुठं मूळव्याधी आहे, कुठं काय कुठं काय, कुठं आल्सर. कधी तुम्ही पक्षाला पाहिलं का? आता हे चिमणी, पोपट वगैरे हे उडतात. कधी ऐकलं का पोपटाला शुगर झाली म्हणून? कधी ऐकलं? नाही नाही. कबूतर नाही का ब्लड प्रेशरने परेशान. त्याचं कारण काय? ते निर्भय आहेत ना, ते निर्भय आहेत. उडा जे भेटेल ते. आपल्या इतकं तर त्यांना खायला भेटत नाही. कधीतरी कोणी गच्चीवर वाळलं तर त्यांची मजा होती, पण लोक बी आता त्याच्यावर बी काही टाकीत आहेत.
ते पक्षाला खाऊ देत नाही. एखाद्या वेळेला भेटलं तर दिवसभर त्यांना काही भेटत बी नाही, इकडं तिकडं उडत राहतात, पण आजार कोणताच नाही. नाही तर डॉक्टरला म्हणायचं एखाद्या कबुतरला धावून ते टेटस्कोप लावून पाहिजे, तपासून पाहिजे, त्याला कुठलंच नाही. त्याचं ब्लड चेक करून पहा, ब्लड शुगर काय असेल नसेल एकदम ठणठणीत. पण माणसाच्या मागे आपण इतकं काही खातो ना, इतके पक्षासारखं तर आपल्याला त्यांच्यासारखे हाल नाहीत आपले. किती खातो आपण, सकाळपासून किती गोष्ट याच्यामध्ये भरत राहतो. चहापासून जे प्रकरण सुरू होतं, कधी बिस्किट खाय तर त्याच्यातही किती 15-20 प्रकारचे तर प्रकार आहे त्या बिस्किटामध्ये. मला हे आवडतं, मला ते आवडतं, कुठं खारी बुडवून खाय, कुठं टोच बुडवून खाय. त्या मैद्याच्या गोष्टी पण माणसं चांगल्या लागतात, त्या जिभेला चांगलं लागतात, पण ते पोटात चोथा होतो त्याचा. पोटात गेल्यावर ते चांगलं नाही, पण माणसं खात राहतात. इतकं खातो मनुष्य, नाश्त्याला खातो, जेवायला खातो, पण त्याच्या मागे आजार आहेत. जितके भोग आपण भोगतो तितके आपल्या मागे आजार आहेत. आपल्याला वाटतं एसीचं रूम आहे भाऊ आमचं, एअर कंडिशन, किती ऊन असू द्या असं बाहेर नुसते चटके बसू राहिले सध्या. पण तुम्ही एअर कंडिशन रूममध्ये जा, गार, जसं काय आपण बर्फात आलो. पण त्या एसीमध्ये झोपणाऱ्या लोकाला विचारा की तुम्हाला काय वाटतं, ते म्हणे हातपाय ठणकतात, हातपाय ठणकतात. एसी काही चांगली नाही, एसी चांगली नाही. गाड्यामध्ये एसी आहेत, आता गाड्यामध्ये सुद्धा एसी आहेत. मी म्हणलं एसी एवढी गाडीमध्ये, हो त्याच्यानं भांग तुटत नाही, भांग जशाचा तसा राहतो. म्हणजे हे जे आपण भोग भोगतोय, नाना प्रकारचे भोग भोगतो. हे नवीन भारी भारीतले कपडे माणसं घालतात. फक्त आपल्या शरीराला कॉटन कपडा हाच अनुकूल आहे, महिला असो पुरुष असो. कॉटनचा कपडा हाच शरीराला अनुकूल आहे. ते टेरिकॉटचे याचे जे कपडे आहेत, त्या काही भारी भारी साड्या वगैरे आहेत, ते असं तुम्ही केसाजवळ न्या, ते असं ओढते, ते असं ते केसाला ओढतात. टेरिकॉटचे वगैरे जे कपडे आहेत ना, ते केसाला ओढतात. नाही तर कधी कधी त्याचा नॉर्मल शॉक पण बसतो, असं असं झटका दिल्यासारखं. ते शरीराला चांगले नाही ते कपडे, पण माणसं घालतात. नाना प्रकारचे भोग आहेत. मग त्याच्यानं माणसं आजारी होतात. जेवढे काही खाण्यापिण्याचे, राहण्याचे, अमुक धमुक, हे भोगच आहे. काय ते लिपस्टिक लावते ते मला पाहून अशी उलटी होती मला. भले थेतडून घ्यायची गरज नाही आहे त्या गोष्टीची. त्याची काय गरज आहे? जेवढी ज्वारीची, बाजरीची, गव्हाची गरज आहे, त्याची काय गरज? पण लग्न कार्य तर असं लगे विचारू नका, असं लांबून चालावं लागतं. काय असेल तर असो, मला त्याची एवढी ॲलर्जी येते. लिपस्टिक पाहिली की मला उलटीच होते, अशी उलटीच होते. काय ते काहीतरी रंगून घ्यायचं, काही गरजच नाही त्या गोष्टीची. ते स्प्रे मारायचे, जवळून गेलं का असं माणसाला वाटतो बापरे, एकदम त्याचा असं वेगळाच हे येतो माणसाला. ते सगळं माणसाचं जे भोगच आहे, नाना प्रकारचे भोग आहेत. आणि त्या भोगानं काय होतं, मग रोग होतात. आता एक केस काळे करायचं कार्यक्रम, हे विष येते, ते विष येते. नाही तर तुम्ही एखादी पुडी खाऊन पहा, तुम्हाला त्याचं कळते विष येते. पण ते आपण डोक्याला लावतो. एक आमची पाहुणी आहे, तिनं ते उतलं ते सगळं. एक आमची पाहुणी आहे, तिनं ते लावलं तर ते पूर्ण चेहऱ्यावर उतलं. तिचा चांगला चेहरा बिघडला, पूर्ण असे चट्टे झाले. आणि अगोदर ती अशी होती, दिसते मी कशी अशी होती, पण ते पूर्ण बिघडून गेला चेहरा. का तर त्या याच्यानं माणसाला काय होतं, नाना प्रकारचे भोग आहेत, ते नाना प्रकारचे रोग आहेत. भोगे रोग भयम. जितके तुम्ही भोग कमी भोगाल तितके माणसं तंदुरुस्त आहेत. खेड्यापाड्यामध्ये बघा जास्त भोग नाही, राहायला काही भारीतला बंगला नाही, कुठल्या येशा नाही, काही नाही. कुठं जायचं असेल जवळपासच्या गावाला तर पायी जातात लोक. आता तर आपण भाजी आणायला पायी जात नाही. भाजी आणायची म्हणली का मारलीच की
आता किक मारायची गरज नाही आणि काहीच गरज नाही. आता किकसुद्धा मारायची नाही, गाडीचा आवाज बी होत नाही. आता अशा गाड्या निघाल्या जवळून आलं तरी कळत नाही. त्याचा आवाजच नाही त्याचा, असं नुसतं चालतं त्या. जर त्या समोरच्या माणसाला सरकायचं असलं तर हॉर्न द्यावं लागतं. अशा काही काही गाड्या आहेत. छोट्या छोट्या गोष्टी करता मनुष्य इतके भोगी झालेले आहेत, आपल्याजवळ असलेल्या गोष्टीचा उपभोग घेतात. त्याच्या मागे नाना प्रकारचं आजार आहे. भोगे रोगभयम कुलेच्युती भयम. एखादा कुलवान मनुष्य असला तर त्याला कुलापासून पतन होण्याची भीती होते. कारण कुलवान माणसांच्या घराण्यामध्ये प्रत्येकानं ते पथ्य पाळावं लागतात. एखादं चांगलं घराणं आहे आणि त्यांच्या लेकरानं काही कुटाने करून ठेवले, असे काही होतं ना घराण्यामध्ये, असे कुटाने होतात. पोरगा ऐकत नाही म्हणे, त्याने आणली हो दुसरीच आणली, मग म्हणजे तिची भाषा बी आम्हाला कळत नाही, ती वेगळी बोलती हे वेगळं बोलतं. कुलवान माणसाचं पतन होऊन जातं. ते नाही का कानडीने केला मराठा भ्रतान एकाचे उत्तर एकाने. तिने पाचारिले इल्लब्बा म्हणून येरूपळी आण झाली. आता तुकोबारांना ती काय म्हणली, इलब्बा. इल्लब्बा म्हणजे इकडे, इकडे इलब्बा. कानडी भाषेमध्ये इलब्बा म्हणजे इकडे, इकडे या. आणि त्याला काय वाटलं, ही मला बाबाच म्हणून राहिली. हो, ही मला बापच म्हणून राहिली म्हणून ते पळालं. हो, येरूपळे आण झाली. आता म्हणजे आता तर अवघडच झालं. म्हणले मी हिचा नवरा असून मला बाबा म्हणून राहिली आणि ती इलब्बा म्हणते. तर अशी होत आहे मान. ते पतन आहे. कुलेच्युती भयम वित्ते नृपालात भयम. पैसा जास्त कमी झाला तर राजाचं भय आहे. इन्कम टॅक्स आहे, धाड आहे, अमुक आहे, तमुक आहे. वित्ते नृपालात भयम माने दैन्य भयम. खूप मान मान्यता असली, गरिबी आली की कोणी विचारत नाही. माने दैन्य भयम हे सगळं आहे. बले रिपू भयम. खूप बलवान असलं त्याला शत्रूचं भय असतं. शास्त्रे वाद भयम. खूप शास्त्र शिकले तर त्याच्यात लोक वाद घालतात. म्हणून जास्त शास्त्र वगैरे माणसाने शिकायला नाही पाहिजे. बरेचसे लोक असे शास्त्र शिकू शिकू शास्त्री होतात आणि मग ते कोणाशी तरी त्या शास्त्रातले वाद घालतात की आमचं शास्त्र असं म्हणतं आहे, तुमचं शास्त्र काय म्हणतं. हे असे शास्त्र शिकणारी लोक आहेत. त्याच्यात वाद होतो. कोणी काही प्रश्न विचारतात, याचं काय उत्तर आहे, त्याचं काय उत्तर आहे. हो, एकाला एवढा अहंकार होता त्या शास्त्राचा आणि तो गावामध्ये आला, म्हणजे हाय का कोणी तुमच्या गावात माझ्याशी वाद घालायला. ते गावातले देवबाप्पा होते. ते म्हणले आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या, मग तुमचे प्रश्नाचं मी उत्तर देतो. म्हणले काय तुझा प्रश्न आहे. म्हणले धबनब्या म्हणजे काय. धबनब्या. ते म्हणले मी तर काही अजून ऐकलं नाही का. एक दिवस दोन दिवस मी पुस्तकात पाहतो, म्हणजे ग्रंथात पाहतो, कुठं आहे का. कुठंच काही मिळ नाही. आणि शेवटी मग म्हणले सापडलं का पंडित बुवा. म्हणले नाही, हरलो म्हणले मी. तुम्ही सांगा. अहो म्हणले सोपं उत्तर आहे. काय झालं म्हणले, मी जे मोळी आणायला गेलो होतो, लाकडाची मोळी आणायला गेलो आणि ते डोक्यावर एवढी जड मोळी घेऊन आलो आणि त्या पर्सामध्ये वासरू बांधलेलं होतं आणि मी त्या पर्सात आणून ते खूप जड मोळी झाली होती, अशी खाली टाकली तर त्या मोळीचा आवाज झाला धप आणि ते आवाज ऐकून वासरानं ब्या केलं. म्हणजे हे धबन ते ब्या, धबन ब्या. आता या शास्त्रीला काय कळणार. असे ते शास्त्रामध्ये वाद असतात. शास्त्रे वाद भयम. शास्त्र शिकलं की मनुष्य वाद घालतो. कारण कसं आहे, ते वाघिणीचं दूध आहे, ते गुरगुर केल्याशिवाय राहत नाही. काही शिकू द्या. एखादा मुलगा जर इंग्लिश शिकला तर मधून ते बोलल्याशिवाय राहणारच नाही. ती गुरगुर असतेच माणसाच्या मनामध्ये. मराठी बोलता बोलताच मध्ये हो एखादं घालून तो शब्द घातल्याशिवाय राहत नाही. त्याला वाटतं याच्यानं आपलं काय पडणार आहे इम्प्रेशन, असं त्याला वाटतं. पण ते त्या शब्दाचे अर्थ वगैरे सगळे माहिती असले तर त्याच्यावर इम्प्रेशन पडतं. आणि ज्याला माहितीच नाही त्याला काय इम्प्रेशन पडणार. हो, तो किती इंग्रजी शब्द वापरला तरी त्याच्यावर काय इम्प्रेशन पडणार आहे. विठाल विठाल.
शास्त्रे वाय भयम तपेंद्रिय भयम. आज तपश्चर्या केली तर इंद्रियाची भीती असते. काये कृतांतात भयम, शरीर आहे त्याच्या मागं काळाचं भय आहे. पण सगळ्यात निर्भय जर वस्तू असेल तर सर्वम वस्तू भयम भुंद्रनाम विष्णुपदम निर्भयम. आणि त्या निर्भय पदाचा आश्रय साधू संतांनी केलेला असल्यामुळं संताला भय बाळगण्याचं काही कारण नाही. हो, म्हणून भयहरी जनी काही न धरावे म्हणी, त्यांनी भगवंताच्या चरणाचा आश्रय केलेला आहे. जसं एखादा कोळी आहे, तो मासे धरणाऱ्याला कोळीच म्हणतात ना. तो जाळं घेऊन उभा आहे, पण त्या मोठ्या मोठ्या माशाला भीती आहे त्या जाळ्यात अटकण्याची. पण जे मासे त्याच्या चरणाजवळ आहे, जे मासे त्याच्या पायाजवळ घोळत आहेत त्याला भीती नाही. तसं भगवत भक्त हे भगवंताच्या चरणाजवळ आहे, त्यांना भीती नाही. आता बघा तुम्ही, जात्यामध्ये सगळे दाणे रगडले जातात, पण ते मधलं जे असतं ना त्याला काय म्हणतात, मधलं एक हे असतो बघा, त्याच्या आजूबाजूला काही दाणे अटकलेले राहतात. त्याला काय म्हणते, मोठ्याने बोला. आरी. हां, ते त्याच्या आजूबाजूला काही दाणे राहतात. तुम्ही कितीही जातं फिरवा त्याला धोका नाही. बाकीचे जे इकडं तिकडं पळते त्याला सोडून जे इकडं तिकडं गेले ते पार रगडले गेले समजा. तसं भगवंताचे चरण सोडून जे वागणारे लोक आहेत, जे भगवत भक्ती करत नाही, त्यांचा निकाल लागला समजा, ते रगडल्या जातात. म्हणून ते चरण सोडले नाही पाहिजे. ते पूजनीय स्वामीजींनी एक गोष्ट सांगितली होती मागे, आपल्याला गीता शिकवायला होते इथे. त्यांनी सांगितली होती की एका पाणवठ्यावर एक बकरी आली तिथं पाणी प्यायला आली. तर त्या बकरीला पाहून एकदम गेंडा धावला त्या बकरीची शिकार करण्याकरता. तर बकरीनं इकडं तिकडं पाहिलं, तिथे एक सिंहाचा पायाचा ठसा होता. बकरीनं सांगितलं, तू मला मारू शकत नाही म्हणे. ती हुशार होती. बकरी हुशारच राहतात, बकऱ्या हुशारच असतात. ती हुशार होती खूप. आणि ती त्याच्या पायाजवळ ती म्हणली, तू मला मारू शकत नाही म्हणले. का म्हणले, ते बघ पाहिलं का, ते सिंहाचा पायाचा ठसा होता. म्हणजे ते सिंहाचा पाय आहे. हो, त्या सिंहानं मला सांगितलेलं आहे की कोणी आलं तर माझं नाव सांग, मार. म्हणले, आता कसं मार, कशाची हिंमत मार. गेंडा निघून गेला. अजून काही हिंस पशु आले, ते त्याच्यावर झेप घालायला गेले तर तीन दाखव. कोणाची हिंमत नाही झाली. बकरी निवांत, एकाची पण हिंमत नाही तिला मारण्याची. आणि मग शेवटी आला सिंह आला. त्यानं बकरीला पाहिल्याबरोबर गर्जना केली. ती बकरी म्हणले, मला मारू शकत नाही. म्हणले, का? म्हणले, मला दाखवू राहिले, माझ्याच पायाचा ठसा आहे. म्हणले, मी आत्ता घंट्याभर आधी मी पाणी प्यायला आलो होतो, माझ्याच पायाचा तो ठसा आहे, मला काय भीती दाखवू लागली. हो म्हणले, तुमच्याच पायाचा ठसा आहे. आत्तापर्यंत मला मारणारे 10 जण येऊन गेले, त्यांना प्रत्येकाला मी तो ठसा दाखवला तर एकाची पण हिंमत झाली नाही म्हणले मला मारण्याची. एवढे मोठे तुम्ही आहात, इतक्या जणांनी तुमच्या भीतीनं मला मारलं नाही, आणि तुम्हाला हे शोभतं का मला मारणं? तुमच्यासारख्या पराक्रमी राजाला, जंगलच्या राजाला मला मारणं शोभतं का? सिंहाची छाती फुगून गेली. म्हणजे एवढे लोक, हो एवढे जण येऊन गेले म्हणे. हो, कोणाची हिंमत नाही झाली. बस म्हणले, माझ्या पाठीवर पूर्ण जंगलातून फिरवलं आणि सगळ्या प्राण्याला दम दिला जाऊन. जर का म्हणले हिला कोणी वाकड्या नजरेनं पाहिलं तर माझ्याशी गाठ आहे. मग ती बकरी रोज फिरायची, पण सगळ्या प्राण्याला समजायची लागला लळा.
त्या बकरीचा विठाला विठाला. कारण तिनं ज्या चरणाचा आश्रय घेतला होता ते महत्त्वाचा आपला मुद्दा आहे. तसं भगवत भक्ताने भगवंताच्या चरणाचा आश्रय घेतलेला आहे म्हणून कशाचीच भीती बाळगण्याची गरज नाही. ती गोष्ट महाराज दुसऱ्या कडव्यामध्ये सांगतात. नारायण ऐसा सखा नारायण ऐसा नारायणा ऐसा सखा काय जगाचा हा लेखा. भगवंतासारखा पाठीशी सखा आहे भगवत भक्तांच्या, म्हणून कशाचीच भीती बाळगण्याची गरज नाही. भयहरिजनी काही न धरावे मनी कारण, नारायणा ऐसा सखा काय जगाचा हा लेखा. जगामध्ये कोणीही आपल्याला काहीही करू शकत नाही. मला सांगा, भक्त प्रल्हाद आहेत, भगवान पाठीशी आहेत. भक्त प्रल्हादाचं काय एकच काम होतं, प्रत्येक वेळेला नामचिंतन करणं.
श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण. भगवान पाठीशी आहे. पूर्णपणे विश्वास की परमात्मा माझा पाठीराखा आहे. म्हणून किती किती भक्त प्रल्हादाला कष्ट दिले. काय झालं? विष प्राशन केलं तरी काही झालं नाही, कड्यावरून ढकलून दिलं तरी काही झालं नाही, हत्तीच्या पायाखाली दिलं तरी काही झालं. त्याचं कारण नारायणा ऐसा सखा. भगवान पाठीशी आहे. जगामध्ये कोणतीच अशी शक्ती नाही जी त्याला विघात करू शकते, त्याला त्रास देऊ शकते. हे भक्त प्रल्हादाचं त्या ठिकाणी जिवंत उदाहरण आहे. मला सांगा, रावण एवढा मोठा बलाढ्य आहे आणि इतक्या मोठ्या नगरीमध्ये अंगदानं एकट्यानं जावं, ते काही साधे होते का? रावण, कुंभकर्ण, मेघनाद आणि त्याचा परिवार, त्या परिवार, किती मोठा परिवार होता रावणाला. 80,000 बायका होत्या, त्यांना पुन्हा लेकरं बाळं वगैरे, आणि ते सगळे त्याच्यासारखेच, सगळे असेच होते. महाराज उग्र होते, तामशी होते. गेल्या गेल्या तर त्या अंगदाला त्या यानं अडवलं होतं, रावणाच्या मुलानं. गेल्या गेल्या आवडं, रावण के बेटा असं वर्णन आलेलं आहे. गेल्या गेल्या भेट झाली तर त्याला असं पायाला धरून गरगर फिरून आपटलं अंगदानं. इतक्या सगळ्या याच्यामध्ये किती मोठं संरक्षण होतं. सामान्य गोष्ट आहे का? याला काय म्हणायचं? भगवंताचा पाठीराखा आहे, परमात्मा पाठीराखा. म्हणून अंगदाची दहशत निर्माण झाली. महाराज अंगदाने पहिल्या तडाख्यात त्याला मारलं, आणि ते सगळं आजूबाजूच्या माणसांनी पाहिलं, त्या राक्षसांनी पाहिलं. जिकडं तिकडं बोबाटा करायला लागले. ते पहिलं वानर आलं, सगळेजण म्हणायला लागले तेच दिसतं रे. म्हणले हो दिसाल. आता अंगद होतेच तसे. हो अरे बापरे म्हणे, तसंची तसं मजबूत आहे म्हणले ते. आणि सगळेजण म्हणायला लागले बाबा त्याच्या जवळ जाऊ नका, आणि जर तुम्हाला जायचं असेल तर मग बायका मुलाला सांगून या की तुमची आमची शेवटची भेट आहे म्हणून. एवढी दहशत निर्माण झाली. आणि त्या पूर्ण रावणाच्या त्या सभेमध्ये जाऊन आणि मोठ्या आयटीने बसले ते अंगद. आणि एवढं करून रावणाला सांगितलं, मी तुला आत्ता मारू शकतो म्हणले, तुला बाकीच्याच्या त्या गोष्टी म्हणले सोडून तुला मारून टाकू शकतो म्हणले, पण तुला मारण्यामध्ये काही माझा पुरुषार्थ नाही. कारण मेलेल्याला मारण्यात काय अर्थ आहे? तो आधीच मेलेला आहे म्हणजे. मग त्या अंगदानं 14 माणसं सांगितले मेलेले, जिवंत असून मेलेत जमा. किती? 14 माणसं. 14 माणसं जिवंत असून मेल्यात जमा आहे. मी त्याची यादी सांगू तुम्हाला, पण कोणी असं पेपर आपापले तपासा रे बाबा. हो, ज्याला कोणाला वाटत असेल की इथं आपण बसतो असं लगेच राईट करून घेतात. 14 माणसं सांगितले अंगदानं, जिवंत असून मेल्यात जमा. कौल काम बस कृपीन विमूढा, अति दरिद्र अजसी अतिमूढा. सदा रोग बस संतत क्रोधी, विष्णु विमुख श्रुति संत विरोधी. तनुपोषक निंदकाग खाणी, जीवत सवसम 14 प्राणी. असे 14 माणसं सांगितले. कौल, कौल म्हणजे वाममार्गानं जीवन जगणारा, निषिद्ध जीवन जगणारा, कामी मनुष्य, कामुक मनुष्य. कौल काम बस. कृपीन म्हणजे कंजूस माणसं. कंजूस माणसं जे असतात ना, ते सुद्धा जिवंत असून मेल्यातच जमा असतात. कधी काही चमडी जाय मगर दमडी ना जाय, असे काही कंजूस माणसं असतात, कृपीन माणसं असतात. ते सुद्धा जिवंत असून मेल्यात जमा आहे. कौल काम बस कृपीन विमूढ, हा म्हणजे मूर्ख, अतिदरिद्री
आजसी म्हणजे अपेशी मनुष्य, अजसी अतिबूढा, खूपच थकलेला मनुष्य आहे, खूपच थकलेला मनुष्य, तर तो सुद्धा जिवंत असून मेल्यात जमा. म्हणून कधी कधी मृत्यूसुद्धा भगवंताची कृपा आहे. म्हातारी माणसं मरतात नाही हे फार चांगली गोष्ट आहे. म्हणजे म्हातारे मरावं असं माझं म्हणणं नाही, पण ते मेले तर चांगले. नाहीतर जर आता तुम्ही थोडं डोळ्यासमोर दृश्य आणा की आपले आजोबा पणजोबा पडपणजोबा समजा आहेत, जिवंत आहे असं गृहीत धरा, मग ते घरातून निघताना कसे निघतील? बाहेर निघताना कोणाच्या हातात काठी, कोणाला ते एखादं गजाल धरू राहिलं, हळूहळू हळूहळू येऊ राहिलं बाहेर. असे जर 5-25 म्हातारी घरात असले तर खरंच काम सुधरेल कोणाला? का सांगत? म्हणून मृत्यूसुद्धा भगवंताची काय आहे? कृपा. की जास्त मनुष्य थकला आणि तर जर मेला तर घरातल्या बऱ्याचशा माणसाला चांगलं पण वाटतं. तिकडं विदर्भाकडं तर त्याला गोड मोत म्हणतात, म्हणजे आमच्या भाषेमध्ये मिठ्ठो मरण. मिठ्ठो मरण म्हणजे एखादा थकलेला मनुष्य मेला तर त्यांना चांगलं वाटतं. बरेचसे लोक म्हणतात तुमच्या म्हाताऱ्याचं सोनं झालं. अत्यंत थकलेला मनुष्य तो जिवंत असून मेल्यात जमाय, कारण त्याला कोणत्याही प्रकारचं सुख राहत नाही आणि घरातले लोकही त्याला विचारित नाही, कोणत्या कामात विचारित नाही, का ते काही कामातच राहत नाही, तो काही कामातच राहत नाही, अशी गोष्ट असते. म्हणून अतिबूढा हा अजसी अतिबूढा सदा रोग बस. सतत ज्याच्या शरीरामध्ये काही काही आजार चालू आहेत. नाजूक तब्येत, नाजूक तब्येत. तब्येत कशी पाहिजे? एकदम स्ट्रॉंग. आणि त्याच्याकरता फिरायला पाहिजे, आहे की नाही? फिरायला पाहिजे. आमचे नंदूभाऊ आहेत, ज्ञानेश्वर आहे, त्यांनी ह्या महिन्यात फिरायला सुरुवात केली होती. 20 एप्रिलला जे सुरू केली म्हणतात नंदूभाऊनं, 20, 21, 22, 23 एक खाडा झाला मध्ये फक्त, नाही तर 24ला पण. मग 24 नंतर बंद झालं. आणि ज्ञानेश्वरचं तर जवळजवळ महिना अखेरपर्यंत चाललो होतं. पण त्यांना फिरायची गरज नाही, कारण ते फक्त लोकांना दाखवण्याकरता यद्यदाचरती श्रेष्ठ तत्तदेवे तरोजन. त्यांच्याकडे पाहून दुसऱ्याने व्यायाम करावा म्हणून फिरतात, नाही तर त्यांना फिरायची गरज नाही. ते एखादा त्या याच्यावर ग्रंथ लिहू शकतात. त्या फिरण्याचे काय फायदे आहेत, सूर्यप्रकाशाचे काय फायदे आहेत, नंद बोलू विचार. त्यांना सगळं माहिती आहे, सकाळच्या सूर्यप्रकाशाचे काय फायदे होतात. त्यांनी दोघांनी मिळून एक ग्रंथ लिहावा. त्या ग्रंथाचं नाव लागलं तर आपण ज्ञानानंदू लिहू, असं ग्रंथाचं लावलो. नात नफा ना तोटा या सदरावर विकू त्याला आपण, फक्त 20 रुपयात, जास्त नाही. तर ग्रंथ निर्मिती करावी असं मला वाटतंय. विठ्ठल असो, आपला मूळ विषय राहील बाजूला. आपण कुठून निघालो माहिती आहे का? मोठ्याने एक जण सांगा. 14 जण जे जिवंत असून गेले त्याच्यापैकी सतत रोगी जे आहे, हां, संतत रोगी. बरोबर पकडलं. संतत रोगी हे 14 माणसं सांगितलेले आहेत. पण अंगदाचं केवढं मोठं धाडस आहे. एवढ्या याच्यामध्ये रावणाला दहशत निर्माण केली, असे हात आपटले तर रावण असा उलथा पडला. त्याचे 4 मुकुट खाली पडले होते, ते उचलले ना असे फेकून दिले. मग तर ते इकडं आले होते. किती गती दिली असं, किती व्यायामाचं शरीर येते. आपण एखादं किलो दगड फेकून पहा बरं. हो, आम्ही लहानपणी दगड फेकायचो असेल, असे गोल दगड राहायचे असं. तर आमच्या मित्रामध्ये एक एवढं मजबूत होतं ते, तर ते इथून जर फेकला नाही त्यानं तर पार तिकडं जायचं, पार बाहेर जायचं. आम्ही पण फेकायचो, पण तिथंच पडायची, असं जवळच्या जवळ पडायचं. नंतर हात दुखायचा बराच वेळ. ते मजबूत. ते हे सगळं जे काही आहे, तर अशा पद्धतीनं या ठिकाणी जगद्गुरू तुकोबाराय जे सांगतायत की त्या याच्यामध्ये
इतके जण जिवंत असून मेल्यात जमा आहे. विठ्ठल विठ्ठल त्याच्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे की भगवंत पाठीराखा असल्यामुळं अंगदाला भीती बाळगण्याची गरज नाही. म्हणून नारायणायसा सखा काय जगाचा हा लेखा विठोबा रखुमा जय चित्तवित्त हेवा समर्पुनी रहा देवा तुका म्हणे मन असो द्यावे समाधान. तुकोबाराय सांगतात भगवंताला चित्त समर्पित करा. वित्ताची म्हणजे पैशाची जी काही आसक्ती ती सोडून द्या. भगवंतानं दिलेलं आहे अशा प्रकारची त्याच्यावरची आसक्ती सोडा आणि नाना प्रकारच्या ज्या इच्छा आहेत प्रापंचिक इच्छा त्या काढून टाका. चित्तवित्त हेवा समर्पुनी रहा देवा तुका म्हणे मन असो द्यावे समाधान. कुणाला वाटेल भाऊ चित्त आणि मन एकच आहे, पण चित्त हे चिंतन करणार आहे आणि मन संकल्प विकल्प करणार आहे. मनामध्ये अखंड समाधान असणं हे भगवंताचं दर्शनच आहे. हेची देवाचे दर्शन सदा राहे समाधान. सगळ्या स्थितीमध्ये मनुष्यानं समाधानी राहावं असं तुकोबाराय सांगतायत. ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली महाराज येत्या 24 तारखेपासून एकनाथी भागवत प्रवचन कथा होणार आहे. समोर पेंडाल वगैरे दिल्या जाईल. संध्याकाळी 7 ते 9:30 अशा वेळेमध्ये ते होणार आहे. प्रत्येकानं त्याचा लाभ घ्यावा. त्या अंतर्गत काल्याच्या कीर्तनाची सेवा आमची जी कन्या आहे भक्तिताईकडे दिलेली काल्याच्या कीर्तनाची सेवा. असं तो छानपैकी कार्यक्रम आहे. त्याचा प्रचार करायला काही आता जास्त दिवस राहिले नाही. पत्रिका तयार झालेली आहे. कोणाला बघायची असेल तर बघायला मिळेल. बाकी मोबाईल वगैरे सगळे येईल. अशा प्रकारे या कार्यक्रमाचा सगळ्यांनी लाभ घ्यावा. एकादशी कोणाकडे आहे? एकादशी नाही कोणाकडे, फक्त त्याच्या अंतर्गत जे 24 तारखेला दिंडी मिरवणूक आहे. हां बरोबर. 24 मेला सकाळी 6 ते 7 या वेळेमध्ये दिंडी मिरवणूक आहे. त्या दिंडी मिरवणुकीकरता सर्व महिलांनी लाल रंगाच्या साड्या किंवा लाल रंगाच्या वेशात यायचं आहे. त्याच्यानंतर सर्व पुरुषांनी वारकरी वेशात यायचं आहे. तो दिंडीचा जो मार्ग आहे तो नेहमीचा जो मार्ग आहे त्याच मार्गाने दिंडी जाणार आहे. तिथून आपल्या कमानीतून बाहेर पडून नंतर तिथून हनुमान मंदिराकडून मेन रोडवरून स्वामी समर्थ मंदिर आणि परत आपल्याला इथंच यायचं आहे. सगळ्यांनी त्या मार्गाला व्यवस्थित करायचं आहे. सडा संमार्जन वगैरे करून व्यवस्थित रांगोळी वगैरे काढून सुशोभित अशा ह्याच्यात रांगोळी काढायची. आपलं सुशोभित ह्याच्यात मिरवणूक काढायची आहे. त्या दिवशीचा जो गीतापाठ आहे त्याचा वेळ म्हणजे पुढच्या एकादशीला जो गीतापाठ राहील त्याचा त्याच्यावर सांगून येतात. ठीक आहे, ते त्यावेळेस झालं ना. विठ्ठल जय जय
पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव दत्तात्रय जना